पंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं राजकारण होतंय का? बीड जिल्ह्यातील सर्वच नेते मंडळीची आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होत असताना मात्र अद्यापही आरोपी मोकाटच का? तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. संतोष देशमुख यांना डोणगाव टोल नाक्याजवळून दिवसाढवळ्या किडनॅप करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता हळहळ व्यक्त केली जात असून बीड जिल्ह्यातील काही प्रमुख नेत्याकडून संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा देखील केला जात आहे. परंतु या नेते मंडळीकडून जरी पाठपुरावा केला जात असला तरी मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही मोकाटच असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही मोकाट असल्यामुळे पोलीस प्रशासनावर देखील आता बीड जिल्ह्यातील जनतेचा संशय व्यक्त होत आहे. कारण बीड जिल्ह्यामध्ये ही घटना घडून जवळपास 9 दिवस लोटत आले आहेत तरीही अद्यापही पोलिसांना यातील मुख्य आरोपी सापडलेला नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन बीड जिल्ह्यातील कुठल्या तरी बड्या नेत्याच्या हातचे बाहुले बनले असल्याचे देखील बोललं जात आहे. बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघापैकी 5 मतदारसंघातील आमदाराकडून संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जात असताना देखील मात्र कुठलाच ठोस पुरावा हाती लागत नसून मुख्य आरोपी मात्र पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे पोलीस प्रशासन देखील कुठल्या तरी बड्या नेत्याच्या हातचे बाहुले बनले असल्याचा देखील आरोप आता सर्वसामान्य जनतेतून होत असून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचं राजकारण करून आपल्या स्वतःची पोळी भाजवण्याचं काम तर होत नाही ना, असा देखील आता प्रश्न ह्या संपूर्ण प्रकरणानिमित्त उपस्थित केला जात आहे. एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.